नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड मूळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया वांगी मसाला। तर इथे मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे 1 चम्मच आणि एका वांग्याला असे 4 चिऱ्या मारून घेणार आहे आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। अशाच प्रकारे सर्वच वांग्याला काप मारून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्व वांगे चिरून घेतलेले आहे आणि 10 मिनिट आता मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। वांगे मसाला बनवण्यासाठी मी इथे एक टमाटर चिरलेला आहे, खोबरं चिरलेलं आहे, त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे मी चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। पहिल्यांदा मी खोबरं टाकून घेणार आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। मसाला भाजण्यासाठी मी खूप कमी प्रमाणात तेलाचा वापर करणार आहे आणि कलर बदलेपर्यंत सतत फिरवत राहणार आहे। तुम्ही बघू शकता आपला खोबऱ्याचा कलर बदललेला आहे आणि आता हे खोबरं मी त्या ताटामध्ये टाकून घेणार आहे थंड व्हायसाठी आणि आता कांदे सुद्धा टाकून घेणार आहे। त्यामध्ये सुद्धा तीच प्रोसेस असणार आहे, थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि कलर बदलेपर्यंत परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा कलर मस्तपैकी बदललेला आहे आणि आता हे कांदे मी त्या ताटामध्ये काढून घेणार आहे। आता शेंगदाणे टाकून घेणार आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेणार नाहीये। आपले शेंगदाणे सुद्धा चांगल्या प्रकारे भाजलेले आहे। आता हे मी 5 मिनिट थंड होऊ देणार आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर चला आता आपण बनवूया वांगे मसाला। तर इथे मी सर्वप्रथम कढई चांगल्या प्रकारे तापवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये 2 घुट मी तेल टाकून घेणार आहे। आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे व इथे मी 3 ते 4 तेजपत्ते टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच जिरं सुद्धा टाकून घेणार आहे। एक बारीक चिरलेला कांदा तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आणि इथे कांदा लालसर येईपर्यंत मी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे आणि आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे 1 चम्मच
आणि आता यामध्ये 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे, 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आणि मी लगेच प्युरी टाकून घेणार आहे मसाल्याची। एक चम्मच मी इथे मीठ टाकून घेणार आहे, 2 चम्मच तिखट सुद्धा टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच गरम मसाला। अशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेणार आहे। मसाला शिजण्यासाठी मी इथे यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। मसाला शिजण्यासाठी मी इथे 5 मिनिट झाकून देणार आहे।